KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे। नमस्कार, KMS न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन। 1971 मधील युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला सत्कार। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त KMS न्यूजचा खास रिपोर्ट। सविस्तर बातम्या जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। श्री शिवशंकर ज्वेलर्स, शुद्धता आणि विश्वासाची परंपरा जपणारं कराडमधील गॅरंटेड दागिन्यांचं माहेरघर। मन प्रसन्न करणारे सुसज्ज दालन आणि मन मोहवणाऱ्या दागिन्यांच्या नयनरम्य कलाकृती अनुभवण्यासाठी श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या भव्य शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या। नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं, नातं स्वच्छ निर्भय सोन्यासारखं। श्री शिवशंकर ज्वेलर्स, गोदावरी प्लाझा, हेड पोस्ट ऑफिस शेजारी, शनिवार पेठ, कराड। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं KMS न्यूज मध्ये स्वागत। आता बातम्या पाहूया विस्ताराने। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमधील वेणुताई चव्हाण हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या व्हर्च्युअल रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण व कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कराडमधील वेणुताई चव्हाण हॉलमध्ये व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण LED स्क्रीनच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आलं। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, ॲडव्होकेट राजाभाऊ उंडाळकर, कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक सौरभ पाटील, पोपटराव साळुंके, नंदकुमार बटाणे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, भारत देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा 81वा वाढदिवस साजरा होतो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं व्हर्च्युअल रॅलीचं आज आयोजन केलं आहे। परवा दिवशीच या राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची कराड तालुका, कराड उत्तर व दक्षिणची मीटिंग झाली आणि त्या अनुषंगानं आजच्या दिवशी संपूर्ण राज्यभर पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेण्याचं या ठिकाणी आवाहन केलं। मग काही रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, दिव्यांगांना काही आज खऱ्या अर्थानं मागाशी प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी योजना आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केली। दिव्यांगांना प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय, या ठिकाणी एक चांगली योजना, संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्या अनुषंगानं वेणुताई चव्हाण ट्रस्टमध्ये आज या व्हर्च्युअल रॅलीचं आणि संपूर्ण जे त्या वाढदिवसाच्या सोहळ्याचं प्रक्षेपण या हॉलमध्ये या ठिकाणी चालू आहे। नेते मंडळीचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सर्व मंडळींना या ठिकाणी मिळते। मी आज कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो याच या ठिकाणी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। शेतकऱ्यांचा कैवारी माननीय शरदजी पवार साहेबांचा 81 वाढदिवस आपण कराडामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करतो। हा वाढदिवस साजरा करताना 81 वर्ष आणि 54 वर्ष समाजाकरता काय केलं याचा वाप या आमच्या उद्याच्या तरुण पिढीला झाला पाहिजे, याच दृष्टिकोनातून पवारसाहेबांचा वाढदिवस हा साजरा करतो। हा वाढदिवस साजरा होत असताना प्रत्येक वलयाला, प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम पवारसाहेबांनी केलं आहे आणि हीच उर्मी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत असली पाहिजे। ह्याच खरं मी सर्वांच्या वतीनं, सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि कराड तालुक्याच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। 1971 मधील युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार सोहळा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सैनिक स्कूल इथे संपन्न झाला। नुकतीच या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 1971 मधील युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत।
त्यानिमित्तानं या युद्धामध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार सैनिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते, तर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। या सत्कार सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमात माजी सैनिकांना व सैनिकांच्या कुटुंबियांना सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले। यावेळी प्रत्येक तालुक्यातील 2 माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। शब्दात वर्णन करू शकत नाही, पण हा त्याग, त्या त्यागाची किंमत करता येत नाही। तरी देखील आज तुमचे संपूर्ण तुम्ही लोक आहात, म्हणून आज या देशातले अनेक असंख्य लोक आज सुखी आहेत। याची जाणीव मला आहे आणि आम्हाला सर्व देशवासियांना आहे। आज या ठिकाणी केवळ तुम्ही सर्वजण होता, वेगवेगळ्या युद्धात वेगवेगळ्या बटालियनमध्ये असणार आहात, पण उद्दिष्ट मात्र एकच होतं की या देशाचं आपण संरक्षण केलं पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत हा देश सुरक्षित राहायला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत ह्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये। पण हा विचार घेऊन आयुष्यभर कार्यरत आपण सर्वजण असतात। खरोखर मी सावंत साहेबांना एक विनंती करणार आहे। त्यांचं कार्य मोठं आहे। वेळोवेळी माझे मित्र अप्पा पडवळ आमची चर्चा होत असते। शंकर माळवदे सुद्धा आपल्याच ह्या म्हणजे ह्या बटालियनमध्ये नव्हते, पण डिफेन्सशी कनेक्टेड आहेत। आमची सारखी चर्चा होत असते की आपण काय म्हणजे कुठं ना कुठंतरी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी आपण संपूर्ण एक डिफेन्समधले लोक आहेत त्यांच्यासाठी केलं पाहिजे। आणि त्याप्रमाणे घरपट्टी जी होती ती आम्ही माफ केली। हा तर किरकोळ विषय, पण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती आपल्या ज्या म्हणून काय मागण्या आहेत, जिल्हास्तरीय असतील, राज्यस्तरीय असतील, सावंतसाहेब तर त्यांच्या परीने संपूर्ण सोडवतातच, पण त्यात कुठेही माझी मदत लागली तर मी कधी कमी पडणार नाही। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वाढदिवस उत्साहात संपन्न झाला। वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। पाहूया वाढदिवसानिमित्त KMS न्यूजचा खास रिपोर्ट, महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्ताद। अजून लई जणांना गेली फाटवायची। महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्ताद शरद पवार। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्साह हा तरुणांना देखील लाजवेल असाच आहे। महाविकास आघाडीचे जनक असलेल्या शरद पवार यांनी राजकीय पटलावर देखील अनेकांना चितपट केलंय। शेती असो किंवा कुस्तीचं मैदान, क्रिकेट असो किंवा कबड्डी, साहित्यिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रात पवार यांचा नेहमीच वावर राहिलेला आहे। राजकारण हे शक्तीच्या बळावर नव्हे तर बुद्धीच्या कसरतीवर करायचे असते, हा मापदंड देणाऱ्या शरद पवार यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन राज्यातील शक्तिशाली नेते एकत्र केले
त्यांना एकसंघ ठेवलं आणि राज्य केलं. ही किमिया फक्त शरद पवार यांनाच जमू शकते. देशाच्या राजकारणातील पॉवरफुल व अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे शरद पवार अनेक दिग्गजांना कसे उमगले पाहूया त्यांच्याच शब्दात. जब हम छोटे थे तो सुना करते थे, पूरे शब्द तो याद नहीं है लेकिन ऐसा सुनते थे, अमल करो ऐसा अमन में, जहां से गुजरे तुम्हारी नजरें वहां से तुम्हें सलाम आए. आज शरदराव जी का जीवन देखते हुए लगता है कि जहां भी उनकी नजर गुजरेगी सब दूर से उनको सलाम आएगी. और उसका कारण करीब करीब 5 दशक से ज्यादा अखंड एक निष्ठ साधना. वन लाइफ वन मिशन ये हम सुनते हैं, लेकिन उसके लिए अपने आप को खपा देना सरल नहीं होता है. शरद राव ने सार्वजनिक जीवन शुरू किया तब से हर छोटी मोटी चीज ने, प्रतिभा ताई ने जिस प्रकार से संभाला है, संग्रहित किया है, उस पर नोटिंग किया है. 1950 में किसी ने शरद राव को पेन दी होगी तो देने वाला कौन, ओकेजन क्या, वो सब लिखा हुआ है और वो सारी चीजें रखी है. ये बारीकी वाला जीवन और एक राजनीति के साथ गुजारा करना ये अपने आप में अद्भुत संयोग है. पवार साहेब ही एक वेगळी व्यक्ती आहे, वेगळं रसायन आहे. बरं, योगायोग असा माझ्या आधी कोणी बोललं असेल नसेल मला कल्पना नाही. आज 12 डिसेंबर म्हणजे वर्षाचा 12वा महिना आणि त्यांचं गाव जन्मस्थानसुद्धा बारामती. हे 12-12-12 हे कसं काय साध्य झालं मला माहिती नाही. अनेकांचे 12सुद्धा वाजवलेत ते सुद्धा खरं आहे. आणि हा 12चा महिमा हा सगळा बघितल्यानंतर खरोखर मनापासून पवारसाहेब मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला खरंच आज बाळासाहेबांची आठवण येते, कारण तुमच्या दोघांची मैत्रीसुद्धा आम्ही जवळून अनुभवलेली आहे, राजकीय मतभेदसुद्धा जवळून अनुभवलेले आहेत. पण आज ते जर का असते तर त्यांनीसुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या नक्कीच दिल्या असत्या. मी सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. क्रिकेटमध्ये असल्यामुळे केवळ सेंचुरीच नाही तर त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपली बॅटिंग चालू ठेवा आणि तुमच्या वाटचालीतून आम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आम्ही ज्या वेळेस क्रिकेट खेळायचो तेव्हा आम्हाला 5 दिवसाकरता फार मोठं मानधन मिळायचे, 250 रुपये, म्हणजे दिवसाला 50 रुपये. एक दिवशी मॅच 4 दिवसातच संपली, 50 रुपये कट. कदाचित त्यांना वाटलं असेल की हे खेळाडू देशासाठी इतके खेळतात, देशाचं नाव कमवतात. तेव्हा पवारसाहेबांनी सर्व क्रिकेटर जे जुने क्रिकेटर्स होते त्यांच्यासाठी पेन्शन सुरू केली. आणि ती पेन्शन त्याच्यामुळे आम्ही जे जुने क्रिकेटर आहोत त्यांचे खरोखर ऋणी आहोत. कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्हाला खेळायला जावं लागत असायचं त्यावेळेस कधीकधी बरीचशी पंचायत होत असायची. कारण काय की एकच बॅट आणि नो हेल्मेट ती काहीच नाही, सुविधा काहीच नसायच्या. परंतु हा जो निर्णय घेतला तो निर्णय आमच्या ह्या जुन्या क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे सर्व क्रिकेटर आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. छोटीशी आठवण अशी आहे, शरदराव संरक्षण मंत्री होते. सांगावं की न सांगावं मला माहिती नाही, सांगतो. प्रहार सिनेमा दिल्लीला दाखवणार होते. शरदरावांना मी म्हटलं, शरदराव माझी आई आली तर चालेल का? हो चालेल ना म्हणून त्यांच्या विमानातून खास माझी आईसुद्धा तिथे घेऊन गेलो दिल्लीला. आणि राष्ट्रपती भवनामध्ये तिथे
तो चित्रपट दाखवला जात होता. पंतप्रधान, राष्ट्रपती, शरदराव, तिन्ही दलाचे प्रमुख, त्याच्या आधी प्रोटोकॉल शरदराव मला समजून सांगत होते की नाना हे असं असं आहे, हे असं असं आहे, इथे अमुक बसतील, इथे अमुक बसतील, मग ते तुम्ही तो गुच्छ असा द्यायचा, मग ते तुम्हाला अमुक गुच्छ देतील, सगळं समजावून सांगत होते. माफ करा, शरदरावांचं पोट जरा मोठं होतं आणि मी असा हो आणि मी असं पोटाला हात, शरदराव संरक्षण मंत्री केवढं पोट आहे तुमचं, असं मी म्हटलं. थोडा वेळ काही नाही, नुसते असे बघत बसले. वर आणि ते इथे बसणार, ते असं बसणार, हे असं असं होईल. नंतर संपल्यानंतर ते तुम्हाला पुष्पगुच्छ देतील. मधल्या दरम्यान ते गोष्ट लक्षात ठेवा जरा, त्यांना कदाचित काही आवडलं तर टाळ्या वाजवतील, छान म्हणतील, तेव्हा पाठीवर थाप मारून आवडलं की नाही असं म्हणू नका. चित्रपट संपल्यानंतर माझ्या आईची ओळख करून देत होतो मी. राष्ट्रपती आईनी नमस्कार केला, पंतप्रधान नमस्कार केला, शरदराव होते आणि म्हटलं आई शरदराव, आई माझी 96 वर्षाची आहे आता. म्हटलं हे शरदराव आपले संरक्षण मंत्री आहे. आईनी शरदरावांना असं करून बाबा कसा आहेस, मी पहिल्यांदा शरदरावांना हळवं झालेलं पाहिलं होतं. मला आजही फार छान वाटतं शरदराव, तुम्ही त्यावेळी मला ज्या पद्धतीनं वागवलं आजही वागवताय, उपकृत आहे. आम्ही सगळे तुमचे फॉलोअर आहोत. जरूर आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, ते NCP मध्ये आहेत. मला वाटत नाही की ते असं आम्ही वेगवेगळे आहोत. ते काँग्रेसचं हे नातं काँग्रेस म्हणूनच आहे. त्यांच्यातली काँग्रेस कधी गेली नाही आणि जाणार नाही हे मी तुम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेसच आहे आणि ती राष्ट्रीय काँग्रेस आहे. फरक काय? पण शेवटी वेगळे झालो, पण वेगळे झालो तरी त्या घरात परत एकत्रित काम करून 10 वर्ष त्या ठिकाणी देशाला निर्णय दिला. आणि ज्याचं आत्ताच आपण पाहिलं की आम्ही साक्षीदार आहोत, प्रफुल्लभाई आणि मी, की तांदूळ, गहू काय उच्चांक काढला. जिथं या देशातून कधी आम्ही सारखा आयात करत होतो तिथं निर्यात करायला त्यांनी सुरुवात केली. आणि 10 रुपये किंमत वाढवायचे दरवर्षी ह्या तांदळाला आणि गव्हाला, तिथं 200-200 रुपये पर क्विंटल किंमत वाढवून दिली. आणि शेतकऱ्यांच्या भल्याकरता म्हणून ते त्या ठिकाणी ते भांडत. मी पाहिलेलं आहे की डॉक्टर मनमोहन सिंगाशी स्पष्टपणानं बोलताना देखील ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल शेतीच्या बाबतीमध्ये आणि तसंच कामगारांच्या बाबतीमध्ये. आज 75 वर्ष शरदरावांना आली. बारामतीला ते मला गाडीमध्ये घेऊन जायचे, मला काही कळत नव्हतं. काय एक एक गोष्टी सांगू. आता असं मी पोलीस मधला असल्यामुळे जरा सवय होते मला जेवल्याबरोबर झोपायची. आणि ते ह्यांच्या बैठका चालायच्या साधारणतः रात्री 11ला सुरुवात व्हायची. जेवण चांगलं मटण वगैरे असायचं. शरदराव आलेत म्हटल्यानंतर मटण करायचे. आणि मला जी गुंगी यायची आणि ते म्हणाले सुशील कुमार ते जरा काय म्हणतात ते लक्ष आहे ना. हो हो माझं लक्ष आहे मी म्हटलं. असं करून मी तयार झालो. मित्र हो, हे सांगत असताना मला आनंद वाटेल की ज्यांच्या बरोबर त्यांनी साथ दिली त्यांना पूर्ण साथ दिली. आणि एक दिवस मला मुलायम सिंह मला आलेले पार्लियामेंटच्या लॉबीत मला म्हणाले कि नितिन मेरे समझ में नहीं आता. बोला क्या हुआ? बोले शरद पवार और आप मनोहर जोशी के सत्कार में गए थे मुंबई में. बोला हाँ. बोले तुम्हारे पार्टी वाले नाराज नहीं हुए? बोला हमको कोई नहीं पूछता, नाराज कौन होगा, और हम किसी को पूछ के जाते भी नहीं.
बोले आपका हायकमांड, कोणी हायकमांड नाही, आम्ही हायकमांड नाही. आमची पार्टीची प्रतिमा अशी आहे अशोकराव की आम्ही आदेशावर चालतो, पण आम्ही आदेशावर चालत नाही. पण शिवराज पाटील आणि अशोकराव चव्हाणांना अनुभव असेल की आदेश कसे असतात. पवार साहेबांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवून, मी आता गमतीने म्हणलं की साहेब कुशल संघटक आहे, ते नेहमी सरदारांना एकत्रित केलं. आमच्या पक्षामध्ये, काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये जे ग्रामपंचायतीत निवडून नाही येत ते लोकसभेत निवडून येतात, कारण आमचा पक्ष हवेवर चालतो. खरं आहे, कारण आमच्याकडे कोणाला. पण पवार साहेबांनी जेवढे लोक निवडले तो प्रत्येक जिल्ह्यातला दमदार नेता, तोही हुशार आहे. पवार साहेबांवर किती दिवस राहायचं, केव्हा राहायचं आणि केव्हा सोडायचं हे कॅल्क्युलेशन करतात. पण पवार साहेबांना माणसाची पारख आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील त्यांनी शक्तिशाली नेते संघटित केले, टिकवले, बरोबर घेतले आणि राज्य केले. आणि ही त्यांच्यातली लोकसंग्रहता, लोकविमुक्ता आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांची विशेषता. आणि म्हणून त्यांनी आपला पक्ष, हे कठीण आहे, इंदिराजींचं नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाची ताकद खूप मोठी आहे. काँग्रेस पक्षामध्ये इंदिराजींचं एवढं मोठं नेतृत्व, एवढी ताकद, कोणालाही म्हटलं की निवडून यायचा. एवढी ताकद असताना पवार साहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला, कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे. याचं कारण लोकांशी संपर्क, तालुक्यातल्या गावातल्या माणसाची खडानखडा माहिती आणि ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ द पॉलिटिक्स. मानवीय संबंध, व्यक्तिगत संबंध, पक्ष सोडला तरी त्या माणसाचे उत्तम संबंध त्यांनी ठेवले. या महाराष्ट्रामधलं नेतृत्व जे आहे ते मनाने मोठं होतं. आमचे 2, 4, 5 आमदार असताना देखील पवारसाहेब आमच्याशी चांगले वागले. दत्ता मेघे साहेबांचं मी नेहमी लक्षात ठेवतो. मला एकाने विचारलं की तुम्ही दत्ता मेघेंना सगळं ऐकता याचं कारण म्हणलं, जेव्हा आम्हाला कुत्रेही विचारत नव्हतं, आमची अवकाश शून्य होती, तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली. त्यामुळे आयुष्यभर याच्यावर चांगलंच वागवलं, कोणाही पक्षात असेल. फक्त मला पवार साहेबांची कधी आवडली नाही. मी एकदा विधान सभेत खूप भांडण झालं होतं. मी बोललो होतो असाच, पवार साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले, जोपर्यंत विमानवरती उडत नाही तोपर्यंत निश्चित सांगतो. ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही. मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, साहेबांनी सांगितलं कामाला लागा, म्हणलं याचा अर्थ का? मला समजून नाही द्यायला, लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा. साहेबांमध्ये ताकद होती. ही ताकद त्यांच्या हिमतीने आणि कर्तृत्वाने त्यांनी मिळवली होती आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्याचा नव्हता करून देण्याची ताकद देखील त्यांनी दाखवली, कारण ते जनताभिमुख लोकनेते होते, त्याची जनतेकरता भाव होता. इवन आई लाइक पीपल फ्रॉम अपोजिशन पार्टी, दोज हु हैव पोटेंशियल्स. अरे लड़ने वाले लोग चाहिए. हमारी सत्ता है तो हमारे गले में हाथ डालो, उनके है तो उनके गले में डालो. नाइदर राइटिस्ट नॉर लेफ्टिस्ट नॉर अपॉर्च्युनिस्ट. ऐसे नहीं होणार. ज्या पक्षात आहे त्यात पक्के. पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळं जमिनीत खोलात गेला की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडे तिकडे हलवून जातात. He is a leader with initiative. He is a leader with a potential. He is a leader with a vision. He is a leader with a commitment for agriculture and rural sector. He is a friendly leader for industry, creating more employment for the poor youth of this country. म्हणजे ते कधी कॉर्पोरेटचे झाले नाही, कधी ते कम्युनिस्ट झाले नाही, कधी ते समाजवादी झाले नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या आयुष्यातून शिकण्यासारख्या मी पण प्रयत्न करतो, तुम्ही जरूर करा. सर्वसामान्य माणसाला आपला वाटणारा माणूस कितीही दूर नसला, समोर दिसला, एखाद्या पौर्णिमेच्या रात्री आपण रस्त्यावर कुठेतरी उतरतो
गाव 2-3 किलोमीटर दूर असतं, आपल्यावर कोणी नसतं, पण माणसाला वाटतं हा चंद्र माझ्यावर आहे. तो चालत चालत जातो आणि चंद्र आपल्यावर चालताना दिसतो. तर प्रत्येकाला हा शरदचंद्र आपला आहे आणि तो आपल्यावर चालतोय. गेली 57 वर्ष आम्ही एकत्र आहोत. पुण्यामध्ये मी ग्रामीण भागातून कराडवरून शिकायला आलो. मूळचा सातारा, त्या साताऱ्याने सांगली झालो होतं. तेव्हा संयुक्त सातारा म्हणून विद्यार्थ्यांचं मंडळ आम्ही काढलं. त्या मंडळाचा मी सेक्रेटरी होतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी त्या मंडळाचं उद्घाटन करायला मी बोलवलं होतं. पुढे 58 साली शरदरावजी बारामतीवरून पुण्याला BMCC कॉलेज मी शिकायला आले. ग्रामीण भागात आलेले विद्यार्थी आणि शहरातले विद्यार्थी असा एक प्रवाह दिसायचं पुण्यामध्ये. मग जळगाव असो, रत्नागिरी असो, पंढरपूर असो, यावल असो, रावेर असो, कराड असो, सातारा, सांगली, इथल्या विद्यार्थ्यांना गोळा करायचं. त्याच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, शेतकऱ्यांची मुलं आहेत, कामगारांची मुलं आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र करायची, निवडणुका लढवायच्या. 1957 ते आज इतकी वर्ष त्यांनी घेतलेली निवडणूक, हातात घेतलेली यंत्रणा कधी यशस्वी ठरलं नाही. 14 वेळा ते निवडून आले. ISR राजीनामा देऊन नौखा मनुष्य मी लोकसभेला वर आलो. पहिल्यांदा निवडून आलो, दुसऱ्यांदा निवडून आलो. त्यांचा स्पर्श झाला होतो आणि त्यांच्या वागण्याप्रमाणे चालतो आणि जणू काही चंद्र आपल्यावर चालतो, त्याला चालता येतं, तसा हा चंद्र आहे. आणि आता पाहूयात श्री शिवशंकर ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजारभाव. सोने 24 कॅरेट 48,000 रुपये, तर 22 कॅरेट 45,100 रुपये आणि चांदी प्रति 1 किलो 63,500 रुपये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन. 1971 मधील युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला सत्कार. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त KMS न्यूजचा खास रिपोर्ट. याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तोपर्यंत पाहत राहा KMS न्यूज, स्पंदन मनांचं, नातं आपुलकीचं. नमस्कार. KMS न्यूज, स्पंदन मनांचे, नाते आपुलकीचे.